विजापूर गुहागर राज्य महामार्गावरील रेवणसिद्ध घाट व रेवणगाव घाटातील रस्त्याची दयनीय अवस्था पाहता त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विटा येथे तीव्र आंदोलनाची घोषणा करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पंकज दबडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती तात्काळ सुरू करण्याची मागणी केली। रस्त्याची कामे आठवड्याभरात पूर्ण न झाल्यास 29 डिसेंबर 2025 रोजी रेवणसिद्ध घाटात मोठ्या प्रमाणात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार दबडे यांनी व्यक्त केला। यावेळी दबडे म्हणाले, या रस्त्यामुळे दररोज हजारो लोकांना जीवाला धोका पत्करावा लागतो। अनेकदा अपघात होतात तरीही प्रशासन झोपलेले आहे। आता आम्ही शांत बसणार नाही, रस्ता रोकोपर्यंत जाण्याची वेळ आली आहे। निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। यात सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संदीपताई ठोंबरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष दीपाताई लांब, शहराध्यक्षा वैशालीताई विभूते, नंदाताई शिंदे, राज लोखंडे, आभासो जाधव, सोमनाथ जाधव, सामराई तुमकी, शहर उपाध्यक्ष सुहास कुलकर्णी, अजित चव्हाण, राजकुमार गायकवाड, सुनील साळुंके, महेश कंसे, गोपाल झेडपे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास मोठे जनआंदोलन उभे राहील अशी भीती व्यक्त होत आहे। प्रशासनाने रेवणसिद्ध घाटातील रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।